हॅलो स्टुडंट्स, मी मिसेस प्रीतम पांडुरंग खामकर, असिस्टंट टीचर, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरोंडे बोरज, तालुका खेड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. मित्रांनो, आज मी तुम्हाला 12वी कॉमर्सनंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ती म्हणजे तुम्हाला कॉमर्सनंतर कोणतंही एखादं प्रोफेशनल कोर्स करायचा असेल तर त्यासाठी तुमचे 11th आणि 12thमधले 2 सब्जेक्ट्स चांगले असायला हवेत आणि ते म्हणजे अकाउंटन्सी आणि दुसरं इकॉनॉमिक्स. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक जो प्रोफेशनल कोर्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 2 सब्जेक्ट्स आहेत तर त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. तर सर्वप्रथम कॉमर्स फील्डमधलं जे काही अपेक्स करिअर आहे तर ते म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट CA. तुम्ही बोर्डवरती बघू शकता. तर चार्टर्ड अकाउंटंट किंवा CA जर का तुम्हाला बनायचं असेल तर त्यासाठी महत्त्वाचं आहे ते हार्डवर्किंग. तुमच्यामध्ये हार्डवर्किंग करण्याची जर का कपॅसिटी असेल, त्यानंतर डिटर्मिनेशन असेल आणि दुसरी गोष्ट प्रॉपर जर का तुम्हाला गायडन्स मिळाला असेल तर तुम्ही CAची एक्झाम आहे ती क्रॅक करू शकता. तर नक्की आपण CAची एक्झाम जी आहे तर त्यासाठी कोणत्या स्टेप्स असतात किंवा त्याच्यामध्ये काय प्रोसिजर असते तर ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. तर CAची जी एक्झाम आहे तर ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यामध्ये खूप सोपी अशी प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे, म्हणजे एज, कास्ट किंवा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड, जेंडर, तर अशा पद्धतीचं कोणतेही रिझर्वेशन नाही आहे. कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आफ्टर 12 नंतर तुम्हाला CAचं रजिस्ट्रेशन करता येतं. त्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट्स असतात अकाउंट, इकॉनॉमिक्स, लॉ, मॅथ्स, इंग्लिश एट्सेट्रा. तर पहिल्यांदा आपण बघूया की कोणकोणत्या स्टेप्स आहेत. बोर्डवरती मी लिहिलेलं आहे. पहिली स्टेप आहे CA फाउंडेशन. पूर्वी त्याला CPT असं नाव होतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये बघा पूर्वी CPT जी होती तर ती पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम होती, पण सध्या काय झालेलं आहे CA फाउंडेशन अशी जी एक्झाम झालेली आहे तर ती पार्टली ऑब्जेक्टिव्ज आणि पार्टली डिस्क्रिप्टिव्ह अशा पद्धतीची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% ॲग्रिगेट मार्क्स मिळवावे लागतात पासिंग. त्यानंतर म्हणजेच काय की 200 मार्क्स म्हणजे 400पैकी तुम्हाला 200 मार्क्स हे मिळवावे लागतात. त्यासाठी तुम्ही एखादा कोचिंग क्लास लावू शकता किंवा दुसरी गोष्ट इन्स्टिट्यूट आहे तर त्यांचे काही मॉड्यूल्स असतात तर ते तुम्ही वापरून सेल्फ स्टडीसुद्धा करून ही एक्झाम देऊ शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंटसुद्धा ही एक्झाम देऊ शकतात. बऱ्याच वेळेला तुम्ही असं ऐकून असाल की CAचा रिझल्ट खूप कमी लागतो किंवा ही एक्झाम खूप टफ असते. तर मित्रांनो, कोणतीही एक्झाम आहे ती टफ नसते. फक्त काय असतं की त्याच्यामध्ये आपण घेत असलेली मेहनत किंवा आपलं जे डिटर्मिनेशन आहे तर ते जर का चांगलं असेल, आपली मेहनत जर का आपण 100% देत असू तर नक्कीच आपल्याला ती एक्झामसुद्धा इझी वाटू शकते. त्यानंतर CAमधलं सेकंड जे काही स्टेज आहे तर ती आहे CA इंटरमिजिएट. त्यालाच नाव आहे IPCC. तर त्याच्यामध्ये परत 2 ग्रुप असतात आणि ते दोन्ही ग्रुप तुम्हाला सॉल्व करायचे असतात. तर पहिला ग्रुप सॉल्व केल्याच्यानंतर तुम्ही आर्टिकलशिपला जॉईंट होऊ शकता. आर्टिकलशिप म्हणजे काय तर जी कोणी CA असतात तर त्यांच्या CAच्या हाताखाली तुम्हाला 2 ते 3 वर्ष काय करायला लागतं, जॉब करावा लागतो आणि मग त्यांच्याकडून तुम्हाला एक एक्सपिरियन्स घ्यायला लागतो की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही सेकंड ग्रुप आहे IPCCचा तो सुद्धा सॉल्व करू शकता. ॲट ए टाईम दोन्ही ग्रुप सॉल्व करता येतात किंवा 1 बाय 1 असे दोन्ही ग्रुप तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच वेळेला तुम्हाला आर्टिकलशिपसुद्धा क्लिअर करता येते. आर्टिकलशिप करत असताना तुम्हाला काही स्टायपेंडसुद्धा मिळतो. म्हणजेच काय की CAचा जो काही कोर्स आहे तर तो तुम्ही स्वतःच्या स्वबळावर सुद्धा करू शकता. त्या स्टायपेंडच्या आधारे तुम्ही त्याची फीसुद्धा भरू शकता आणि फार काही फीज, खूप मोठ्या प्रमाणावरती फीज याच्यामध्ये नसते. त्यानंतर मग CA फायनलची एक्झाम येते आणि अशा पद्धतीने तुम्हाला CAचा कोर्स करता येतो. बऱ्याच वेळेला असं होतं की IPCC म्हणजे CA इंटरमिजिएट क्लिअर होतं, पण कधीकधी CA फायनल आहे तर ते क्लिअर करायला थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा होत नाही. मग अशा वेळेला जर तुम्ही इंटरमिजिएट जर का क्लिअर झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये जॉबच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये तुम्ही सिनियर अकाउंटंट किंवा ब्रांच मॅनेजर अशा पद्धतीच्या
फक्त इंटरमिजिएट लेवलपर्यंत जरी पास झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पगाराच्या आणि खूप मोठ्या अशा जॉबच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि CA जर का फायनल जर का क्लिअर असेल तुमचं तर मग काय बघायलाच नको. म्हणजे तुम्ही स्वतःची फर्म सुरू करू शकता किंवा मग एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबसुद्धा करू शकता. तर हे झालं आपलं पहिलं करिअर CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. त्यानंतरची करिअर आहे ते म्हणजे CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. मित्रांनो, आपल्याला असं वाटतं की कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, तर PA. तर PA वगैरे नाही आहे, तर कंपनी सेक्रेटरी म्हणजे त्या कंपनीचं खूप मोठी अशी लीगल व्यक्ती असते. ती शेअर्स किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा ROC ह्यासाठी किंवा लीगल मॅटर जे असतात कंपनीचे, तर ते सॉल्व करण्यासाठी एक स्पेशलाइज पर्सन कंपनीमध्ये मोठ्या ज्या काही जॉईंट स्टॉक कंपनीज असतात तर त्याच्यामध्ये अपॉइंट केला जातो आणि ती व्यक्ती म्हणजे कंपनी सेक्रेटरी असते. तर कंपनी सेक्रेटरीमध्ये सुद्धा परत तीन स्टेज आहेत एक्झामच्या. CS फाउंडेशन, त्याचं तर नाव झालेलं आहे CSEET. त्यानंतर सेकंड आहे CS एक्झिक्युटिव्ह आणि थर्ड वन इज CS फायनल. तर अशा पद्धतीने तुम्ही CS जे काही एक्झाम आहे तर तीसुद्धा करू शकता. थोडंसं मी तुम्हाला सांगेन की CA आणि CS तर याच्यामध्ये विद्यार्थी कोणता जॉब जास्त प्रेफर करू शकतो. तर ज्यांना खूप हार्डवर्किंग करायचं आहे किंवा ज्यांचं प्रॅक्टिकल त्यांचं जे काही अकाउंटन्सी वगैरे सब्जेक्ट्स आहेत तर त्यांच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज ज्यांचं जास्त आहे तर असे विद्यार्थी CAकडे जाऊ शकतात. आणि ज्यांचे थेरॉटिकल सब्जेक्ट चांगले आहे, ज्यांना थेअरी चांगले आहे तर ते विद्यार्थी CS एक्झाम देऊ शकतात. त्याच्यामध्ये आर्टिकलशिप पिरियडसुद्धा कसं आहे CSमध्ये खूप कमी आहे. त्यानंतर 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला CS कंप्लीट होतो. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट, LLB करतासुद्धा CS करता येतं. आणि CSकडे सध्या जो काही मार्केटचा ट्रेंड बघितला आपण तर गर्ल्सचं प्रमाण आहे ते CSकडे जास्त दिसून येतं. तर मित्रांनो, तुम्हाला क्लिअर झालं असेल की CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, तर हे सुद्धा CAपेक्षा थोडीशी इथं मेहनत तुम्हाला कमी करावी लागेल किंवा थेरॉटिकल सब्जेक्ट जर ज्यांचे चांगले आहेत तर ते विद्यार्थी CSकडे इझिली जाऊ शकतात. त्यानंतरची एक करिअर आहे ते म्हणजे CMA. आपल्याला बऱ्याचशा वेळेला आपल्याला हे करिअर माहीत नसतं, तर ते आहे CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. बाळांनो, पूर्वी त्याला नाव होतं ICWA. तर त्याच्यामध्ये पण परत 3 स्टेजेस आहेत. CMA म्हणजे CMA फाउंडेशन, सेकंड CMA इंटरमिजिएट अँड CMA फायनल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही CMA एक्झाम देता येते. याच्यामध्ये CMAचा अर्थ काय बघा, किंवा CMA कुठे रिक्वायर्ड असतं, तर ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्या प्रोडक्ट्स तयार करतात तर अशा कंपनीमध्ये त्या प्रोडक्टची कॉस्ट डिसाईड करण्यासाठी जे काही स्पेशल पर्सन्स असतात तर ते CMA असतात. मग हे CMA झाल्यानंतर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करू शकता किंवा स्वतःचं सुद्धा फर्म चालू शकता. म्हणजे ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत तर त्यांना त्यांच्या प्रोडक्टची कॉस्ट काढण्यासाठीची जी मदत केली जाते ती CMA पर्सन्स असतात. म्हणजे हे सुद्धा मार्केटमध्ये सध्या रिसेशन किंवा मंदी असेल तरीसुद्धा CA, CS आणि CMA ह्यांचं जे काही प्रमाण आहे तर ते कुठेही कमी झालेलं दिसून येत नाही. म्हणजे हे जे काही तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे तुम्हाला करता येतील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतरचं करिअर आहे ते LLB. सगळ्यांना माहीत आहे LLB. तर ते तुम्हाला बोर्डवरती लिहिलं आहे बघा. LLB आफ्टर 12th 5 इयर्स लागतात आणि आफ्टर BCom तुम्हाला 3 वर्षामध्ये हा कोर्स कंप्लीट करता येतो. त्यासाठी एंट्रन्स फीस द्यावी लागते. स्टेट लेवलसाठी आहे MSCET आणि नॅशनल लेवलसाठी आहे CLAT. तर ह्या एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुम्ही LLBसाठी प्रविष्ट होऊ शकता. LLB झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही एंट्रन्स एक्झाम सांगितल्या तर त्या साधारणपणे तुम्हाला 5th आणि 8thला ज्या काही स्कॉलरशिप एक्झाम असतात तर त्या पद्धतीचा त्याप्रमाणे सिलेबस असतो. त्यामध्ये तुम्हाला त्या एंट्रन्स एक्झाम क्लिअर केल्याच्यानंतर तुम्हाला LLB कॉलेज म्हणजे लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतो. तर LLB केल्याच्यानंतर तुम्हाला एक लॉयर म्हणून जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत किंवा लीगल पर्सन म्हणूनसुद्धा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुमची अपॉइंटमेंट केली जाऊ शकते किंवा LLM किंवा LLM म्हणजे मास्टर डिग्री लॉमध्ये तुम्हाला करता येते. तर मित्रांनो, लॉ करायचं असेल किंवा LLB करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर तुमचा
पर्सनल इंटरेस्ट, त्यानंतर ग्रास्पिंग पॉवर आणि कम्युनिकेशन स्किल. तर ह्या 3 गोष्टी जर का तुमच्याकडे चांगल्या असतील तर तुम्ही जरूर तुम्ही LLB करा, LLM करा किंवा बऱ्याच वेळेला आपण बघतो की काही वकील असतात तर त्यांची प्रॅक्टिस चालत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला ज्या 3 गोष्टी सांगितल्या, पर्सनल इंटरेस्ट किंवा ग्रास्पिंग पॉवर किंवा कम्युनिकेशन स्किल, तर यापैकी कोणती तरी गोष्ट त्यांच्याकडे कमी असते. मग अशा वेळेला एक सोपा उपाय सांगते की तुम्ही जजेसच्या ज्या काही एक्झाम्स असतात तर त्या एक्झाम देऊन तुम्हाला जज होता येतं. सध्या जजेसची मागणीसुद्धा खूप वाढत आहे. त्यानंतरचं करिअर आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये जर का तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला MBA करावं लागतं. MBAसाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम असते, CET किंवा CLAT, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA करू शकता. बरं, एक तुम्हाला क्वेरी सॉल्व करते इथे सांगता ते म्हणजे MBA करायचं असेल तर BBA करणं आवश्यक आहे का? तर मित्रांनो, BBA करणं अजिबात आवश्यक नाही आहे. BCom करूनसुद्धा तुम्हाला BCom करूनसुद्धा तुम्हाला MBA करता येतं. त्यानंतर CLAT किंवा CET जी एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, GK, इंग्लिश यासारखे सब्जेक्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळवता येतं आणि तुम्ही MBA झाल्यानंतर तुम्ही मॅनेजमेंटमध्ये स्वतःचं करिअर करू शकता. त्यानंतरचं 6 नंबरचं करिअर आहे बँकिंग. बँकिंगमध्ये पण एखादं चांगलं किंवा अगदी खूप चांगलं असं करिअर तुम्हाला बँकेमध्ये करता येतं. तर बँकेमध्ये एक करिअर करायचं असेल तर तुम्हाला कोणीही विद्यार्थी याच्यामध्ये बँकिंगची एक्झाम देतो. म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही बँकिंगची एक्झाम देऊ शकता. क्लर्कसाठी एक्झाम असते आणि PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर्स, तर यांच्यासाठी वेगळी एक्झाम तुम्हाला तिथे दिसून येतं. त्यानंतर जर का तुम्ही बँकिंगचा अभ्यास करत असाल तर त्यासोबत तुम्हाला स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे तर त्यांच्याही एक्झाम्स असतात. तर त्यासुद्धा तुम्हाला एक्साईज किंवा आणखीन जे काही टॅक्सेस वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करता येतं. तर ज्या काही नॅशनलाइज बँक्स आहेत तर त्यांना ह्या 2 एक्झाम द्याव्या लागतात, क्लर्क आणि POच्या. पण ज्या काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या बँक्स आहेत तर त्यांची कोणतीही एक्झाम नसते, त्याच्या डायरेक्ट इंटरव्ह्यूमार्फत तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यानंतरचं 7 नंबरचं करिअर आहे टीचिंग व्हायचं असेल तर थोडंसं आपल्याला ज्या काही डिग्रीज आहेत तर त्याचं थोडं वाढवावे लागतात. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला टीचिंग व्हायचं असेल तर तुम्हाला BCom, MCom हे फर्स्ट क्लासमध्ये क्लिअर करायचं आहे. त्यानंतर MPhil, PhD केल्यानंतर तुम्ही एखाद्या सिनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर जर का तुम्ही PhD केली नसेल तर तुम्हाला नेट किंवा सेट एक्झाम आहे तर ती क्लिअर करणे आवश्यक असतं. त्यानंतर तुम्हाला टीचिंगमध्ये आणखीन MCom आणि B.Ed आता 2 इयर्सचं झालेलं आहे. तर ते MCom आणि B.Ed करून तुम्ही काय करू शकता, ज्युनियर लेक्चरर म्हणून जॉब मिळू शकतो तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही जर का तुमचं जर का ॲकॅडमिक क्वालिफिकेशन जर का चांगले असतील तर तुम्ही टीचिंगमध्ये सुद्धा येऊ शकता. त्यानंतरचं नेक्स्ट जे काही करिअर आहे तर ते गव्हर्मेंट ऑफिसर्स. मित्रांनो, गव्हर्मेंट ऑफिसर व्हायचं असेल तर तुम्हाला स्टेट गव्हर्मेंटचं तुम्हाला MPSC एक्झाम देता येते. BCom नंतर ही एक्झाम तुम्ही देऊ शकता आणि नॅशनलाइज लेवलसाठी तुम्हाला UPSC ही एक्झाम देता येते. त्याच्यामध्ये परत 3 स्टेजेस आहेत, प्रिलिमिनरी एक्झाम, फायनल एक्झाम अँड इंटरव्ह्यू. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक्झाम देऊन तुम्ही गव्हर्मेंटमध्ये येऊ शकता. गव्हर्मेंटमध्ये आलात तर स्काय इज द लिमिट अशा पद्धतीचं तुमचं करिअर होऊ शकतं. म्हणजेच काय की खूप सर्वोत्तम असं करिअर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तर थोडंसं आणि हे जे काही तुम्हाला एवढे करिअर्स मी सांगितले 8, तर याच्यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला ह्यापैकी काहीच करायचं नसेल तर त्यासाठी मग 9 नंबरचं करिअर सांगितलेलं आहे आणि तो म्हणजे बिझनेस, की तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्यासाठी BCom ही डिग्री घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने स्वतःचा बिझनेस डेव्हलप करू शकता. त्यासाठी आपलं एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट हे जे काही आपलं चॅप्टर होतं त्याच्यामध्ये आपल्याला बरीचशा इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला बिझनेस रिलेटेड तुम्हाला दिसून येते. त्यानंतर एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे यापैकी कोणतंही करिअर करायचं असेल किंवा स्वतः यशस्वी व्हायचं असेल तर हार्ड वर्किंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की बिझनेस न्यूज चॅनल लावून याच्यावरती ज्या काही बिझनेस रिलेटेड न्यूज दाखवल्या जातात तर त्या बघितल्या पाहिजेत. बिझनेस रिलेटेड न्यूजपेपर्स वाचले पाहिजेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर आहे ते करू शकता. त्यानंतर सध्या GST आलेलं आहे, बरोबर ना. आपल्या इंडियामध्ये GST आहे आणि दुसरी गोष्ट
मोदी सरकार आल्याच्यानंतर नोटबंदी झालेली आहे. तर ह्याच्यामुळे काय झालं, बंदीमुळे काय झालं की बँकांमध्ये एक नंबरचे म्हणजेच फेअर जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते इन्क्रीज झालेले आहेत आणि त्यामुळे तिथे बँकांमध्ये अकाउंटंटची खूप मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर जी एस टीमुळे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत तर त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती अकाउंटंट सध्या लागत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमर्सचे फील्ड आहे आणि कॉमर्समध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं करिअर खूप म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत तर ते खूप कमी वेस्ट होऊन तुम्ही चांगलं करिअर याच्यामध्ये करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक वेळेला एक नंबर बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणतीही गोष्ट कराल, कोणतंही करिअर निवडाल तर त्याच्यामध्ये एक नंबर म्हणजे ते मनापासून करा. कारण जगामध्ये प्रत्येक वेळेला आपण बघतो की एक नंबर असेल तर त्यालाच लोक लक्षात ठेवतात. 2 नंबरला कोणी लक्षात ठेवत नाही. तर ह्या पद्धतीने स्वतःचं करिअर चूज करा चांगल्या पद्धतीने आणि त्या पद्धतीने स्वतःचं भवितव्य निर्माण करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.